टंचाई असल्याने गावातल्या तरुणांना मुलगी द्यायला कोणताही बाप तयार होत नाहीये। कारेगाव पाड्यावरच्या मुली लग्न होऊन दुसरीकडे जातात, पण गेल्या कित्येक वर्षांपासून एखादी सून मात्र लग्न होऊन गावात आलेली नाहीये। ऐकून आश्चर्य वाटेल, या गावात तरुणाचं अखेरचं लग्न 2015 मध्ये झालं होतं। पाण्याची सोय नाही, उलट पाणी भरताना जीव जाण्याचं संकट, यामुळे पंचक्रोशीतली गावं कारेगाव पारधी पाड्यावर मुलगी द्यायला धजावत नाहीयेत। आता कोणी मुलगी देत नाही। मला तर कम से कम 20 वर्ष झाले इथे यायला। मुलींची स्थिती यामुळे आमच्या गावातल्या मुली वाटलंच तर म्हणते की तुमच्या गावातल्या मुली आम्ही नेऊ शकतो, पण आमच्या मुली देऊ शकत नाही कारण तुमची परिस्थिती चांगली नाही। कारण प्रत्यक्ष आहेच आमची परिस्थिती अशी, तर आम्ही वन विभाग मध्ये राहत आहो ना, म्हणून आम्हाला एक सजा आहे सगळ्या लोकांना, किंवा असं नाही ते असं मरा बा तुम्ही, आणि असे नसन करत तर मग तसे करा, पण मरा तुम्ही। वर्धा आपले यवतमाळ जिल्ह्यामध्ये 56 पारधी वस्त्या आहे आणि बहुसंख्य 30 ते 35 हजार लोकसंख्या या भागातली आहे। या लोकांपाशी आज घरं नाही आहे, दारं नाही आहे, पाण्यासाठी तरपत आहे, रस्ता नाही आहे, वीज नाही आहे, पाणी नाही आहे, अनेक लोकांचे राशन कार्ड नाही आहे, आधार कार्ड नाही आहे, जातीचे प्रमाणपत्र नाही आहे। या पूर्ण जेवढे गाव आहे तेवढे अंधारामध्ये झोपत आहे। उन्हाळ्यामध्ये आता शासन वन विभाग कोट्यवधी खर्च करून पाणवठे बनवतात आणि जनावरांना पाणी सोडतात, पण इथे जिता जागत्या माणसाला, जे आपण भारताचे नागरिक म्हणतो, अशा नागरिकाला पाण्याची व्यवस्था शासन करून देऊ शकत नाही। ही एक खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि या अतिशय गंभीर समस्येचा संपूर्ण आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। आपण पाहूया।